अनैतिक संबंधातून किंवा अवैध संबंधातून जन्मलेली म्हणून जी मुलं आहेत, आता त्यांना पालकांच्या मालमत्तेत इतर मुलांप्रमाणे समान दर्जा मिळणार आहे. पालकांच्या चुकीची शिक्षा मुलांना का, असा खडा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला. या निकालात नेमकं न्यायालयानं काय म्हटलंय, संपूर्ण प्रकरण पाहूयात. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स टॉक. मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठ, या खंडपीठासमोर एका मालमत्तेच्या वादाचं प्रकरण आलं. यावेळी न्यायमूर्तींनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की कोणत्याही मुलाचा आपल्या जन्मावर ताबा नसतो. जर पालकांचे संबंध बेकायदेशीर किंवा अनैतिक असतील तर त्यासाठी त्या निरागस मुलांना जबाबदार धरलं जाऊ शकत नाही. त्यांना इतर कायदेशीर, ज्याला आपण लेजिटिमेट म्हणतो, मुलांप्रमाणेच सन्मानानं वागण्याचा, जगण्याचा आणि हक्क मिळवण्याचा अधिकार आहे. या निर्णयातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे मालमत्तेचा अधिकार. न्यायालयानं स्पष्ट केलंय की हिंदू विवाह कायद्याच्या कलम 16 नुसार अशा मुलांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग ती मालमत्ता स्वकष्टार्जित असो किंवा वडिलोपार्जित, त्या मुलांना डावललं जाऊ शकत नाही. हे प्रकरण एका व्यक्तीच्या दुसऱ्या विवाहाशी संबंधित होतं. पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांनी दुसऱ्या अवैध ठरलेल्या पत्नीच्या मुलांच्या हक्काला न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र न्यायालयानं सामान्य न्यायाचं तत्व, ज्याला प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी असं म्हणतो, हे मांडत असा भेदभाव घटनाबाह्य असल्याचं ठरवलं. न्यायालयाचे महत्वाचे मुद्दे काय आहेत तर एक, मुलांची चूकच नाही. जन्माच्या परिस्थितीवर मुलांचं नियंत्रण नसतं, त्यामुळे त्यांच्याशी भेदभाव करणं अयोग्य आहे. दुसरं आहे समान वागणूक. अशा मुलांना समाजात आणि कायद्यात दुय्यम वागणूक दिली जाऊ नये. तिसरं आहे वारसा हक्क. पालकांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेवर अशा मुलांचा कायदेशीर मुला इतकाच वाटा राहील. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्ष सामाजिक अवहेलना सहन करणाऱ्या हजारो मुलांना आता कायदेशीर आधार मिळालाय. हा निर्णय केवळ मालमत्तेपुरता मर्यादित नसून तो या मुलांच्या आत्मसन्मानाचा विजय मानला जात आहे. प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर आता या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? न्यायालयाचा हा निर्णय सामाजिक बदल घडवून आणेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्स मराठी.